नमस्कार मित्रांनो, समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आम्ही सुईनिंबूचे फायदे। सुईनिंबूचा फायदा असा आहे मित्रांनो, आता दिवसेंदिवस पाण्यामुळे इतर खाद्यपदार्थामुळे बऱ्याचशा अशा याच्यामुळे पथरी मूतखळा निर्माण होतोय। तर मूतखळावर रामबाण इलाज आहे मित्रांनो। या सकाळी जर 80 पोटी जर चिरून पाण्यात जर घेतला तर डॉक्टरकडे जायची गरज नाही। अख्ख्या 3 दिवसामध्ये याचा फरक पडतो। आता खानपानमुळे बरेचसे आजार वाढतात, तसा एक मुख्य आजार म्हणून मूतखळ्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे मित्रांनो। तर मूतखळ्यावर रामबाण इलाज जर म्हटला तर सुईनिंबू याच्यात सुई जर घातली तर रात्री जर सुई घालून ठेवली तर सकाळपर्यंत सुई गायब होती मित्रांनो। त्याच्यातून पूर्णपणे मूतखळा बरा होतो। फक्त 3 दिवसामध्ये मूतखळा बरा होतो। बैल असेल, वन्य प्राणी असेल, त्यानं कचकडा किंवा काही गिळला असेल त्याच्यासाठी सुद्धा यानं फायदा होतो। किंवा जर आपण याच्यापासून 5 फायदे मित्रांनो, जर आपण 80 पोटी जर घेतलं तर अन्नपचन होतं, पोटाचे जे विकार असतात ते पोटाचे विकार बरे होतात, पोटाची समस्या किंवा पोटात गडबड होणे, पोटात आव पडणे, पोट साफ होणं आणि पोटापासून इतके आजार लागतात मित्रांनो। आता दिवसेंदिवस खानपान बदलत चाललंय तर बरेचसे आजार पोटापासून लागत आहेत। तसं एक मूतखळा, पथरी म्हणता याला, तर याच्यात बरेचसे आता जे उन्हाळा लागला आहे तर बोरचे पाणी आहे, तर बोरच्या बऱ्याचशा पाण्यामुळे क्षार निर्माण होतात। ते क्षार जर पोटात जमले समजून घ्या तर ते मूतखळा निर्माण होतो आणि मूतखळा असा झाला की माणूस गर्भात लोळतं, पोट इतक्या प्रमाणात दुखतं की सांगायचाच विषय नाही। तर याच्यावर रामबाण इलाज मूतखळ्यावर कार्बन जर म्हटलं तर हा सुईनिंबू तुम्ही पाहू शकता मित्रांनो। हा सुईनिंबू आहे, याचे बरेचसे फायदे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, बरेचशा शेतकऱ्यांना सुद्धा माहीत नाही की या सुईनिंबूचे इतके फायदे। 80 पोटी जर घेतलं तर 100% मूतखळा 3 ते 4 दिवसामध्ये विरघळून तुकडे होऊन बारीक होऊन पूर्ण निघून जातो मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा।